पुरंदर तालुक्यामधल्या वाल्हे आणि पिंगोरी या गावांनी जलसंधारणाचा एक नवीन पॅटर्न घालून दिलाय। नेमकं असं काय केलंय या गावांनी पाहूयात। ज्यावेळी पहिला हंगाम आपला संपेल आणि पावसाळ्यानंतर लोकसहभागातनं किती कामं झाली याचा हिशोब मी मांडेन, त्यावेळी देशामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड जलयुक्त शिवारच्या माध्यमातून असेल। सगळ्यात जास्त देशात कुठल्याही योजनेत जनतेने सहभाग कुठला दिला, वाटा कुठला दिला, ती योजना जलयुक्त शिवार ही योजना असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरंदर तालुक्यातल्या वाल्हे आणि पिंगोरी गावातल्या जलसंवर्धनाच्या कामाचं असं भरभरून कौतुक केलं। वाल्हे गावातल्या आडाची वाडीला जलसंधारणाची कामं करायला रसिकलाल धारीवाल ट्रस्टनं मदतीचा हात दिला। धारीवाल ट्रस्टनं दिलेल्या 53 लाखाच्या निधीतून गावकऱ्यांनी ओढे आणि नाल्यातून 2.5 लाख लिटर गाळ काढला। परिणामी या ओढे नाल्यातून 25 कोटी लिटर पाणी साठणार आहे। 53 लाखामध्ये 16 धरणांची कामं केली। त्यामध्ये आम्हाला टार्गेट दिलं होतं की 18 कोटी लिटर पाणी वाढलं पाहिजे, परंतु आम्ही प्रत्यक्षात 24 कोटी 34 लाख लिटर पाण्याचा साठा वाढवला। केवळ गाळ काढून गावकरी थांबले नाहीत, त्यांनी हा गाळ वापरून गावातली 50 एकर खडकाळ जमीन शेतीयोग्य बनवली। तर याच मातीतून त्यांनी 3.5 एकरावर गावासाठी बाग, मुलांसाठी मैदान तयार केलं। खोदकामातून निघालेल्या मुरमाचा रस्त्यासाठी वापर झाला। काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जागा होती, ती डेव्हलप करून खेळण्यासाठी 32 गुंठ्याचं मैदान तयार केलेलं आहे। आणि गावठाणामध्ये जवळजवळ 2 एकर शेती गावठाण कार्यक्षेत्रामध्ये वाढवलेली आहे या कामामधून। आणि 18 किलोमीटरचे रस्ते तयार केलेले आहेत याच कामामधून। गावात पैसे आले की वाद सुरू होता तसा सार्वत्रिक अनुभव। मात्र इथं तर गाव एकत्र आलंय, त्यामुळे दरवर्षी पावसाळा संपला की गावात दिसणारा टँकर यापुढे दिसणार नाही। त्यामुळेच जलसंधारणाच्या कामाचा हा नवीनच पॅटर्न म्हणावा लागेल। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुरंदर, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।